धाव सध्या आपण बघत आहोत धावफल गर्दी गौरव काळेकर सध्या बॉलिंग ट्रॅकवर पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना बॅकफुटवर आले कट करतायत कव्हर पॉइंटच्या मधून काढलाय पॉवर प्ले सुरू आहे आउटफील्ड अत्यंत वेगवान बॉल चालला निघून डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार गुड शॉट हर्ष धुमालच्या बॅटमधून या निर्णायक 4 धावा डाव सुरू झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे क्रिकेट संघाचा चौकाराच्या सोबतीने इंडिव्हिज्युअल हर्षचं अकाउंट ओपन झालंय तर सांघिक धावफलक आपण बघत आहोत आतापर्यंत 5 आहे आकड्यावर 5 ऑन बोर्ड ऑन स्ट्राइक आपण बघत आहोत हर्षला लोवर फुलटॉस बॉल बॅटची बाहेरची कडा बॅकअप विकेट किपरचा आलेला सॉफ्ट हँडली खेळण्याचा प्रयत्न करत होते बॉटम बॅटचा वापर करायचा होता ड्रिल करून दाखवतायत थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नव्हता मागच्या चौकारानंतर येणारा हा डॉट बॉल आणि टीमची धावसंख्या सध्या 20वा घेताना आपल्याला पाहायला मिळतीये ती सध्याच्या घडीला 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग स्टिक ऑन फील्ड अंपायर राज बोईर सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला इट इज वाईड एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी 8 केली जाईल बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावलेच्या अगेन्स्ट आपण बघत आहोत जयगाव दे स्पोर्ट्स खानिवरे असा द्वितीय फेरीतील हा दुसरा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे अतिरिक्त 1 धाव टीमची टोटल आहे आतापर्यंत 6 ऑन बोर्ड बॅकफुटवर आले चेस करून कट करण्याचा प्रयत्न करत होते दुसऱ्या बॉलवरती अटेम्प्ट सक्सेसफुल राहिला होता मात्र यावेळेला चेंडूची लाईन चांगली पाहायला मिळाली जास्त रूम क्रिएट केला नव्हता फलंदाजानं त्याच कारणास्तव चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही लास्ट मोमेंटला आय साइड त्यांची क्लोज झालेली आपण बघत आहोत त्याच कारणास्तव येणारा हा डॉट चेंडू वाईड नंतर कमबॅक गोलंदाज गौरव कालेकर कडून सॉफ्ट हँडली खेळतायत बोलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फलंदाजीमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न तर पूर्णपणे फसलेला आपण बघत आहोत लेफ्ट हँडर मीडियम पेसर गौरव काळेकरचा मात्र बॅकअप त्यानं स्वतःला लगेचच केलेलं आहे सुरुवात लेगबायच्या एक सिंगलनं झाली दुसऱ्या चेंडूवरती चौकार त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव आला चौथा चेंडू डाऊन द लेग स्टिक एक वाईड जरूर पाहिला मात्र त्यानंतर सातत्यानं डॉट बॉलचा सडा सध्या धावफलकावरती टाकलाय तो गोलंदाज गौरव काळेकरनं धावसंख्या 6 स्टील 1 टू गो निर्णायक अंतिम चेंडू फर्स्ट पॉवर प्ले फुल टॉस बोलर्स बॅक ड्राईव्ह मिड ऑन आतमध्ये आणि त्याचा फायदा आता घेतलाय स्ट्रेट बॅटनं डाऊन दी ग्राउंड चांगला फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन सीमा पार या मॅच मधील हा दुसरा चौकार हर्ष धुमालच्या बॅटमधून चौकाराच्या सहाय्याने आपण बघत आहोत महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाची जशी सुरुवात होईल तसे धावफलक आतापर्यंत पोहोचलेलं ते 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड 5 बॉलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती गौरवनं शेवटचा चेंडू फुलर लेंथ आला चांगला वेग होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर रेड रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बरोबर मिडन थोडासा वाईडिश उभा होता गोलंदाजाच्या डोक्यावरून चांगलं प्लेसमेंट बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर लॉंग ऑन क्लिअर करत असताना हा चौकार फिनिशिंग टच चांगला दिला त्या ठिकाणी बॅटर हर्षने इंडिव्हिज्युअल 5 चेंडूत 2 चौकारांची त्याचं योगदान सध्या आपण बघत आहोत ते 10 धावेचं 10 ऑन बोर्ड सचिनजी धुमाल यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेला आणि त्या समय सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावलेला ऑल द बेस्ट आले त्यांचं देखील आपण करूयात वेलकम मागचा सामना हाय व्होल्टेज होता जसा पहिल्या फेरीतील दुसरा सामना देखील हाय व्होल्टेज आपण पाहिला होता पहिलं षटक संपलं 10 बनवलं गेल्या निर्णायक दुसरे षटक सुरू झाले स्पीडअप गरजेचं राहील लक्ष सुद्धा संघनायक आरडी अर्थातच रमेश झलपे अँड ऑल टीम जयगाव दे स्पोर्ट्स खानिवरे धावसंख्या 10 आपण बघत आहोत महत्वपूर्ण षटक दुसरं सुरू झालंय संघनायक सध्या गोलंदाजी करता आरडी अर्थातच रमेश झलपे पहिला बॉल लो व फुल टॉस ड्राईव्ह केला समोर कव्हर्स मध्ये बॅकअप अवेलेबल आहे तोपर्यंत मिळते ती सिंगल आणि या मॅच मध्ये विथ द बॅट पंकजच्या बॅटमधून येणारी एक सिंगल धाव त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं झालेलं आहे सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत सिंगल धाब्याच्या जोरावर आतापर्यंत पोहोचली आहे
ते बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचे विदाउट लॉस 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा सध्या धावफलकावरती. बॅटची बाहेरची कडा शॉट थर्डमॅनला समर्पण बघा क्षेत्ररक्षकाचं व्हेरी गुड अटेम्प्ट, ज्यामध्ये यश देखील मिळाला. फिल्डर आपण बघत आहोत शॉट थर्डमॅनला अक्षय, ज्यांचं चांगलं बॅकअप. चेंडू जसा त्यांच्या हाताला स्पर्श झाला, चेंडूचा वेग थोडा मंदावला, त्याच कारणास्तव बॅकअप आला. फायनल वरून मिळाली ती फक्त एक सिंगल, आणि या सिंगलच्या जोरावरती धावा संख्या आपण बघत आहोत आतापर्यंत 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. 29व्या पर्वात पदार्पण करणारं चेतन स्मृती चषक. मिस टाइम फटका, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर आपण बघत आहोत. चेंडू पडलेला आहे, बॅकअप केलं जाईल बॅकवर्ड पॉइंटला इनफिल्डमध्ये. तोपर्यंत आणखीन एक सिंगल, आणि या सिंगल धावे समेत सध्या टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते ती 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 3 सिंगल. स्ट्राईक रोटेशनचं काम पंकज आणि त्याच्या समेत हर्षने केलेलं आहे, मात्र पहिल्या षटकात जो वेग होता धावफलकाला, जी गती होती ती थोडी आता मंदावलेली आहे कंपॅरेटिव्ह टू द फर्स्ट ओव्हर. फुलर लेन सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट जरूर केला होता, मात्र बॅकअप काव पेसला आपण बघत आहोत करण्यात आलेलं आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल. 4 बॉलवरती आतापर्यंत 4 सिंगल्स. धावसंख्या सिंगल धाव्याच्या मदतीने आपण बघत आहोत पोहोचले पुढे. ते आतापर्यंत 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॅकअप करण्यासाठी उपस्थित आहेत. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट गोलंदाजी आपण बघत आहोत. मोठे फटके मारण्याची मुभा संधी या षटकामध्ये स्वतः संघनायक संघ कर्णधार रमेश झेलपे यांनी दोनही फलंदाजांना दिली नाही. स्पेशली सलामीवर म्हटलं तर आक्रमकता त्यांच्याकडे असते, मात्र ती आक्रमकतेची धाड सध्या बोथड झालेली आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल आहे 15. अजून एक बॉल बाकी आहे महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाचा. ऑन साइडला गॅप मध्ये खेळतायत लॉंग ऑन आणि व्ही फेस मध्ये. हा सुरक्षित फटका सुसंस्कृत फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय. तो हा समर्पक फटका, आणि षटकाराची सांगता झाली आहे ती चौकार आड. षटकं 2 संपली, 19 उभारल्या गेल्या. एकही गडी बाद नव्हता या मॅच मध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाकडून. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 19व्या आकड्यावरती. गॅप होता काव पेस आणि लॉंगॉनच्या फिल्डरच्या बरोबर मधीत हा चेंडू पडला, आणि जसा तो पडला तसा तो सीमारेषेच्या बाहेर देखील पोहोचलेला आपण बघत आहोत. चौथ्या षटकाची जशी सुरुवात होईल तसं पाहायचं कितपर्यंत मजल मारेल. 2 षटकात 19 बनवल्या गेल्या. पाहायचं 4 ओव्हरच्या अंती फायनल टॅली काय असेल स्कोरकार्डवरती. बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावलेची मॅचमध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 8 चेंडू 14चं. सलामीवीर हर्ष धुमाळचा आपण बघत आहोत, ज्याच्यामध्ये 3 चौकाराचा समावेश आहे. तर त्याची सोबत देणारा सलामीवीर पंकज 4 बॉलमध्ये 3 धावेचं योगदान सध्या देतोय. स्लो बट स्टडी इनिंग, मात्र गिअर चेंज करून आता उर्वरित 2 षटकांमध्ये त्याला देखील टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट पाहायचे कशा पद्धतीने सेट केला जाईल. करंट रन रेट जर आपण पाहिला तर तो 9.50चा. निर्णायक तिसरा षटक सध्या सुरू झालं. अविनाश राऊत सध्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू होतोय कॉमेंट्री बॉक्स इन कडून. कॅप्टन आता नियुक्ती केली ती अविनाश राऊतची ओव्हर नंबर 3च्या दरम्यान. स्पीडअप गरजेचं राहील. जयगाव देव स्पोर्ट्स खानिवरे लक्ष सुद्धा सूचनेकडे. लोवर फुलटॉस बॉल लॉफ्ट केल्यासमोर लॉंगॉनचे फिल्डर बॅकअप साठी पोहोचले. स्वतः संघनायक. स्टर्निंग अँड स्पेक्टॅक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली. व्हॉट अ कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. एका हाताने पकडलाय हा अद्भुत अविस्मरणीय झेल, आणि संपलाय मैदानावरती सलामीवीर पंकजचा खेळ. बसतोय धक्का पहिला सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाला. लॉंग ऑन वरून 15 ते 20 पावलाचं अंतर कापत ते चेंडू पर्यंत पोहोचले. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. लोवर फुलटॉस बॉल लॉफ्ट केला स्टेट बॅटनं, आणि सरते शेवटी सूर लगावत असताना एका हातानं हा यशस्वी झेल त्या ठिकाणी संपादित केल्या संघनायक आरडी अर्थातच रमेश धलपेनं. गोलंदाजासाठी कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. सीबी फोटोग्राफीचे सर्वे चेतनजी बिराडे यांच्या वतीनं विकेट साठी 500चं.
त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. स्कोर 19 या आकड्यावर न्यू बॅटर आपण बघत आहोत गणेशला. चला वेळ जास्त घेत्या लक्ष सुद्या. जयगाव स्पोर्ट्स खानिवरी टीम. फ्रेश बॅटर गणेश सध्या स्ट्रायकर एंडला. चॉप केला समोर कव्हर पॉइंटच्या फिल्डरला चेस आहे. बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. बॅकअप करण्यात आलेले जोपर्यंत रिटर्न थ्रो केला जाईल तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. आणि महत्त्वपूर्ण सामन्यात 2 धाव्याच्या सोबतीने गणेशचं इंडिव्हिज्युअल अकाउंट आपण बघत आहोत नुकताच खुलं झालेलं आहे. सांघिक धावसंख्या 2च्या मदतीने पोहोचले पुढे 21. आतापर्यंत 21 या आकड्यावर. स्टिल 4 more deliveries to go. ऑन साइडला स्लॉग इट. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गणेशच्या बॅटमधून हा गगनभेदी गगनचुंबी फटका. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा आयसाय ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार. बॉल जागेवरती जुसालाय. धावतीची संधी बनली असती जर गोलंदाजानं पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल अडवला असता. मात्र तो प्रयत्न सपशेल अपयशी राहिला. गोलंदाज अविनाश राऊतचा त्याच कारणास्तव ही रिस्की सिंगल नुकताच कंप्लीट करण्यात आलेली आहे. स्ट्राईक रोटेशन बऱ्याच कालावधीनंतर हर्ष आता आपल्याला सध्या स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. तर स्कोर सिंगल धाब्याच्या मदतीने आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. तो बॅटिंग करणाऱ्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचा एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावरती. 29व्या पर्वातील आजचा पहिला दिवस. ऑलरेडी 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. ती MS 11 चापेवाडी पठार अंडरआर्म स्टाईल टॅप करतायत. इनफिल्डमध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. तोपर्यंत मिळती आणखीन एक सिंगल. आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल सरकते पुढे 29 बेग युअर पार्डन. 29 धावा सध्या धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल मॅचमध्ये 9 चेंडू 15चं योगदान आपण बघत आहोत हर्ष. तर 3 चेंडूत एका षटकाराने 9चं कॉन्ट्रीब्युशन गणेश यांच्या बॅटमधून. कमी गती लॉफ्ट केला समोर ऑन दी अप. स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. बरोबर आमच्या समालोचन कक्षाच्या समोर दिलेली ही सलामी, हे अभिवादन, ही मानवंदना. डाऊन दी ग्राउंड स्वीट साऊंड सिक्सर. निर्णायक षटक तिसरं. एक विकेट जरूर आली अविनाश राऊतच्या खात्यात. मात्र 16 धावा त्याच्या अगेन्स्ट आलेल्या. स्पेशली 2 षटकार आपण गणेशच्या बॅटमधून पाहतोय. जो इंडिव्हिज्युअल मॅचमध्ये 4 चेंडूत 15चं योगदान देतोय. तर 9 चेंडूत 15चं योगदान देत असताना सलामीवीर आपण बघत आहोत हर्ष धुमालला. षटक 3 संपली. मॅचमध्ये आपण बघत आहोत 11.67 धाब्याची धावगती. सध्या धावफलकावरती 35 बनवल्या गेल्या. अजूनही अंतिम अखेरचं षटक बाकी आहे. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे. उद्या महत्त्वपूर्ण चेतन स्मृती चषकातील 29व्या पर्वाचा दिवस. दुसरं उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याचं शेड्यूल थोडं मोठं आहे. सो नियोजित सर्व वेळेच्या बाबतीत संघांना सूचना आहे. मॅनेजमेंट कमिटीला आपण 10 मिनिटं अगोदर उपस्थित राहून सहकार्य करणं गरजेचं राहील, अपेक्षित राहील. उद्या ग्रुप बी मधील 8 संघ त्याचबरोबर ग्रुप ई मधील 2 संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉल अर्ध्या टप्प्यावरती बॅकफुटर आले. लेट कट. थर्डमॅनच्या फिल्डरला फिरवला भवऱ्यासारखं. त्यानंतर फायनलचा फिल्डर बॅकअप साठी त्याचाही प्रयत्न अपयशी. बॉल थर्डमॅन सीमा पार. चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 39. आतापर्यंत 39 आकड्यावर. जसा चेंडू टप्पा पडला तसा थोडा डायबर्ट झाला. त्याच कारणास्तव फिल्डरचा प्रयत्न चेंडूला अडवण्याचा तो फसला आणि सरदे शेवटी तो थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकाराच्या साथीने धावसंख्या 39. 39. बॅकफुटवर येऊन हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न नॉस्ट्राकर एंडला आपण बघत आहोत हर्ष धुमालचा तो यशस्वी झालेला आहे. सिंगलच्या सोबतीने टीमची टोटल आतापर्यंत पोहोचले 40 आकड्यावर. रविराज ब्लास्टर जांभोडे आयोजित चेतन स्मृती चषकाचं 29वं पर्व शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024. ग्रुप बी मधील 8 संघ आणि ग्रुप ई मधील 2 संघ इन ऍक्शन असतील. डाऊन दी ग्राउंड. फटका आता फसला. मात्र क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं. जास्त पुढे आले होते. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा.
2च्या सोबतीने धावसंख्या पोहोचली पुढे ती आतापर्यंत 42-42 आकड्यावर. ग्रुप बी मधील उद्याचा पहिला सामना स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव त्यांना फाईट करेल आई डेरमाता खोपेली. दुसरा सामना श्री गणेश दहेगाव त्यांना फाईट करेल संघ खामगर. तिसरा सामना शिवप्रेमी नारायणगाव त्यांना फाईट करेल एबी रॉयल जांभोडे. चौथा सामना सार्वे 11 खोपिवली त्यांना फाईट करेल बरडपाडा 11 बरडपाडा. ग्रुप ई मधील जो एक सामना आपण उद्या कव्हर करणार आहोत अर्थातच 5वा कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादाने त्यांच्या विरोधात पिंक पॅन्थर कान्हारले. आणि तदनंतर ग्रुप ई मधील आणखीन एक लढत 6वी मॅच आपल्या भेटीला असेल छत्रपती बॉयज घोरले आणि त्यांना फाईट करेल श्री गणेश पादिरवाडी. असं उद्याचं मोठं शेड्यूल आहे. पहिला सामना बरोबर शार्प 9 वाजता सुरू होईल. 8:45 पर्यंत रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव आणि आई डेरमाता स्पोर्ट्स खोपिवली. जितका जास्त डिले तुम्ही कराल तशी पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. ही देखील महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्या. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले कव्हर पॉइंटला वीरेंद्र सेवाग स्टाईल बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तंत्रशुद्ध फटका यावरती दर्जा होता गुणवत्ता होती हर्ष धुमाल नावाची. षटकार आज स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होता त्याच कारणाचं शेड्यूल थोडं डिले झालं. मात्र उद्या ऑन द टाइम आपण मॅचेस स्टार्ट करणार आहोत. पहिला सामना लक्षच उद्या आई डेरमाता खोपिवली आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. शार्प 8:45 आपली रिपोर्टिंग हवी. 8:50 पर्यंत टॉस आणि तदनंतर लगेचच आपण पहिला सामना कव्हर करणार आहोत. लक्षच उद्या. षटकारासोबत धावसंख्या 49-49. काय फटका होता अगदी पाहवत राहावं. बॅकफुटला आले पूल करण्याचा प्रयत्न चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. अंतिम चेंडूवरती आलेली ही सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कॉल करतायत नॉन स्ट्रायकर एंडला संधी धावचीची आणि आता ती गमावली. फेकाफेक आणि धावेसाठी धावाधाव सध्या सुरू झाली आणि त्यामध्ये मिळतं यश ते टीम सिद्धूविनायक स्पोर्ट्स करवलेला. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मिळाल्या धावा 3. साज बाज और ताज आपण पाहिलं दोन्ही बॅटरच्या दरम्यान. 3च्या सोबतीनं टीमची टोटल पोहोचली 52 धावसंख्येवरती. 13.00 धाव्याची धावगती 4 षटकांच्या पाठीमागे राखलेली आहे. आणि निर्णायक मॅचमध्ये आता 53-53चं टार्गेट समोर सेट झालंय. ती द्वितीय सत्रात जयगाव स्पोर्ट्स खानिवरेच्या समोर. चला फिल्डिंग लगेचच सेट करा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे 24 बॉल 52 बनवल्या गेल्या. 24 बॉल 53चं टार्गेट सध्या सेट झालेलं आहे. कॉन्फिडंट युनिट आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावलेकडे. ऑलरेडी 29व्या पर्वात 2 सामने जिंकून ग्रुप ए मधून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलेली आपण पाहिलेली आहे. ती MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला. सध्या जगडीला ऑन स्क्रीन आपण बघत आहोत. हे आपलं VIP डाईज आपल्या सर्व मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर त्यामध्ये किशोर असतील बंटी असतील चेतन असतील विशू असतील सर्व या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना त्याचबरोबर स्वप्नील देखील उपस्थित आहेत ज्यांच्या वतीनं डिजिटल स्कोर कार्ड आपले अगदी समालोचन कक्षाच्या वरती उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर आपले सर्व लाडके अतिथी VIP डॅशवरती उपस्थित सर्व लाडके मान्यवर. ही क्षणचित्रे सध्याच्या घडीला आपल्या मेन कॅमेराच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन ऑलराऊंडर पर्सनॅलिटी रोहित रॉय सध्या कव्हर करत असताना 52 बनवल्या गेल्या. 53चं टार्गेट कंपल्सरी चेस या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम. पहिली 4 षटकं संपलेली आहेत आणि महत्त्वपूर्ण 4 षटकात आता यजमान संघ अर्थातच जयगाव स्पोर्ट्स खानिवरे संघ ज्यांच्या मालकी हक्काचं क्रीडांगण आहे आणि याच क्रीडांगणावरती त्यांचा सराव सुद्धा असतो. पाहिजे कशा पद्धतीनं रंचेस रंगेल काय घडेल का बिघडेल मी तुर्तास सांगतो. तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा. टेनिस क्रिकेट जगताचा अद्वितीय अद्भुत आणि अविश्वसनीय सोहळा अर्थातच गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा रविराज ब्लास्टर जांभोडा आयोजित चेतन स्मृती चषकाचं हे 29वा पर्व ज्यावरती तुम्हा सर्वांना आहे भरपूर सारा गर्व. या करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदलाव आणि ऐकूया 53 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल. त्या ठिकाणी प्राऊड ऑफ डोंगरनावे मुरबाड सुनील शिल्के सरांच्या शुभवाणीतून.
धन्यवाद दीपक बिराड सर. जाऊया आपण सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे, जिथे 52 धावा बनल्या गेलेले 53 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे खानिवरे संघाला. पहिला चेंडू आपण बघतो, फुलटॉस चेंडू होता आणि त्याला आडव्या बॅटने चांगला प्रहार दिलेला आहे फलंदाजाच्या वतीने आणि त्याने चेंडूला धाडलेले आहे सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. रमेश आणि सतीश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खानिवरे संघासाठी इथे दाखल झालेली आपण बघतो. आणि खानिवरे संघाचा जर विचार केला तर खानिवरे संघाचे कर्णधार रमेश यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. या धावपलकाला चालतं बोलतं करायचंय, त्यांना ठेवायचंय, त्याचबरोबर 53 धावांपर्यंत घेऊन जायचंय. जबाबदारी घेणारे खांदे कधीही अशक्त नसतात, ते सशक्त बनत जातात जबाबदारीनिशी, हे असं पण बऱ्याचदा ऐकलंय. अशी जबाबदारी स्वीकारतील का फलंदाज रमेश? समोर ठेवलेला चेंडू यावेळेस लॉक केलेला आहे. उंचच उंच आणि दूरच दूर चेंडूला जाताना आपण बघतोय. गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. हे बघूया ऑनस्क्रीन आपण. चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघत होता, परंतु योग्य समायोजन केलं. या चेंडूवर ऑन द रॅच खेळत असताना स्लॉकचा फटका दाखवला फलंदाज रमेशने आणि हा षटकार मिळवला. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 10 धावा बनल्या गेलेल्या. खरं तर आपण बघतो 53 धावांपर्यंत डाव घेऊन जायचंय सामना जिंकण्यासाठी. या अगोदरच्या सत्रामध्ये पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये फलंदाजीची हाराकिरी झाली होती खानिवरे संघाच्या वतीने. पहिल्या षटकामध्ये 7 आले होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आले होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 8 आले होते आणि चौथ्या षटकामध्ये 9 धावा बनवायच्या होत्या. अशातच एक षटकार आला होता, त्यामुळे 9 धावा बनवण्यामध्ये यश मिळालं होतं खानिवरे संघाला. इथे सुरुवात दमदार झालेली आहे. समोर ठेवलेला चेंडू बॅट पॅड मधून मागे निघून जातोय. कोणतीही गडबड फलंदाजांच्या वतीने केली गेलेली आपण बघत नाहीयेत, कारण रमेश चांगले वाटतायत. लय चांगली मिळालेली रमेशने पकडलेली आहे. पहिल्या चेंडूला स्लॉक स्वीपचा फटका चौकारासाठी, त्यानंतर स्लॉकचा फटका षटकारासाठी. रिप्लाय चांगला मिळाला गोलंदाजाच्या वतीने. छोटेखानी पुनरागमन गोलंदाजाच्या वतीने केलं गेलेलं आहे. गोलंदाज हर्ष धुमाळ. फुलटॉस आणखी एकदा आडव्या बॅटने प्रहार. इथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. या षटकातील तिसरा मोठा फटका. 1 षटकार आणि 2 चौकार. धावपलक पुढे गेलेले. एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर ते आहेत 14, अर्थात 14. 53 बनवायचे. सुरुवात योग्य करून दिलेली आहे इथे रमेश या फलंदाजाने. ही सुरुवात कन्सॉलिडेट करावी लागेल. मोठा डाव खेळावा लागेल रमेशला, कारण खानिवरे संघाचा विचार केला तर नंतरची फलंदाजी तितकी सक्षम वाटत नाही. परंतु जोपर्यंत खेळपट्टीवर रमेश दळपे उपस्थित असेल तोपर्यंत खानिवरे संघ या सामन्यामध्ये मजबूत समजले जातील. शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंगला बॅटर सतीश. फुलटॉस समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. चांगल्या ताकदीचा वापर करत असताना खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला चेंडू अडून फेकी झाली. 1 धाव इकडे मिळाली. याचबरोबर पहिलं षटक इथे संपतंय, ज्यामध्ये आपण बघितले की 2 चौकार आले, 1 षटकार आला, 2 दुहेरी आणि 1 सिंगल धाव आलेली आपल्याला पाहायला मिळाली. एकूण 16 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ उरतोय आणि 3 षटकांचा जर विचार केला तर एकूण बनवायचे आहेत 53, म्हणजे आणखी 37 अर्थात 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12.33चा रिक्वायर्ड रन रेट आपण बघतो. 18 चेंडू आणि 37 धावा असं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या सामन्यामध्ये विजय जर मिळवायचा असेल कोरावळे संघाला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्याने फलंदाज रमेश धळपेला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवावाच लागेल त्यांना. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये त्यांना ट्रॅप आखावा लागेल, रणनीती करावी लागेल. क्रिकेट खेळत असताना अलीकडे वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन्स एक्झिक्यूट होत असलेले आपण बघितलेले आहेत. ज्यावेळेस तुमचा प्लॅन ए एक्झिक्यूट होत नाही, तो
अपयशी ठरतो त्यावेळेस तुमच्याकडे प्लॅन बी उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. रोड मॅप तुमच्याकडे हवा आहे ज्यावेळेस तुम्ही चेसिंग करत असता. हरीश बॅकफुटला गेले, समोरच्या दिशेने फटका खेळत आहेत. ऑन द राईज खेळले होते. एका धावेपेक्षा अधिक काहीही अवेलेबल नसणार आहे. एक धाव धावपलकोर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर ते आहेत 17 अर्थात 17. 13 चेंडूमध्ये 7 चेंडूंमध्ये 17 बनवलेले आहेत आणि 17 चेंडूंमध्ये 36 बनवायचे आहेत. अशा पद्धतीचं समीकरण उर्वरित आपण बघू शकू. महेश यावेळेस उडवलेला आहे चेंडूला ऑन साइड रिजन मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही एखाद्या धावपलकाला चेस करत असता. त्यातल्या त्यात 53 धावा बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आलेले आहेत 16. त्यामुळे आक्रमकता किती टिकवण्यामध्ये यश मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला त्यावर सामन्याचं चित्र अवलंबून आहे. पुढे सरकले, आखू टप्प्याचा चेंडू. फलंदाजाचा फुटवर्क चेक करत असताना चांगली गोलंदाजी गोलंदाज करतोय. गोलंदाजाने बघितलं की फलंदाज सतीश पुढे आलेले आहेत आणि त्याचमुळे लगेच चेंडूला खेचलेलं आपण बघितलं होतं. इथे पाहतो आपण फटका फसलेला आहे. याचबरोबर फलंदाज सतीश याच्या खेळीचा अंत होत असलेला आपण बघू शकू. पहिल्या षटकामध्ये 16 जरूर आले होते परंतु दुसऱ्या षटकामध्ये अत्यंत चांगली तीक्ष्ण आणि धारदार नियंत्रित किफायतशीर गोलंदाजीचा नमुना हरेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. पहिला हादरा लागतोय फलंदाजी करणाऱ्या खानिवरे संघाला. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे ऋतिक क्रमांक 3 वर. या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज हरेश इथे गोलंदाजीच्या मार्गावर उपस्थित आहेत, तयार आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका आपण बघतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. उचलून फेकी करेपर्यंत फक्त एक धाव मिळते. या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळून दिला नाही गोलंदाज महेशने. दुसरं षटक सुरू आहे. कोरावळे संघाच्या वतीने फेकलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा निश्चितच आल्या होत्या. असं वाटत होतं की या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं जड होत चाललेलं आहे परंतु त्यानंतर लगेचच कमबॅक मिळून दिलेला आहे गोलंदाज महेशने. शेवटचा चेंडू महेशचा. फलंदाज रमेशसाठी आपण बघितला फुलर लेनचा होता आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. याचबरोबर हे अत्यंत चांगलं इकॉनॉमिकल षटक इथे पूर्ण झालेलं आहे की जे महेश याने हाताळलं, ज्यामध्ये धावा त्याने खर्च केल्या फक्त 3 आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. समीकरण यानंतर उरलेलं आपण बघू शकू. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला संघ आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये MS11 चापेवाडी संघ. गिरीशजी बांगारा आणि त्याचबरोबर भूषणजी भोईर यांच्या वतीने पुरस्कृत केला जाणारा हा संघ आपण बघतो. सातत्याने गेली अनेक वर्ष या संघाच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत गिरीशजी बांगारा त्याचबरोबर भूषणजी भोईर आणि त्यांच्या संघाने चांगली कामगिरी खरं तर या स्पर्धेमध्ये आता केलेली आहे. आणि या अगोदर जेव्हा जेव्हा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानिवरे येथे MS11 चापेवाडी संघ उतरलेला आहे बक्षिसाशिवाय ते कधी घरी गेले नाहीत.
पुढचा गुडघा टेकत असताना स्लॉकचा फटका खेळण्यामध्ये यश मिळते फलंदाजाला. एकच धाव फक्त आणि फक्त इथे धावपलकावर जोडली जाईल. अनेक मान्यवर या स्पर्धेशी जोडले गेलेले आपण बघत आहात. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा उपस्थिती होती, त्याचबरोबर दुपारच्या सत्रात सुद्धा उपस्थिती मिळते मंगळजी दिघे यांची. जय दिघे यांना ऑनस्क्रीन आपण बघू शकतो. यष्टीरक्षक फलंदाज रविराज ब्लास्टर जांभुर्डेचे. अलीकडे फलंदाजीमध्ये थोडे डाऊन द ऑर्डर ते येत असलेले मी बघितलेलं आहे. कदाचित सरावाचा अभाव असावा आणि माझ्या बोलण्याला समर्थन मिळते कर्णधाराचं, ज्या पद्धतीने ते त्यांचं हेड शेक करतायत. 10 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण खरं तर आपण यानंतर बघत आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेले आणि त्यानंतर तयार होते फुलं लेनसाठी. तीच लेंथ मिळाली. आणखी एकदा बॉटम हँडचा प्रचंड चांगला वापर करत असताना चेंडूला धाडलेला आहे डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या वरून. स्लॉग हिट, सिक्सर. होते लॉंग वे शेफल अँड देन एक्झिक्यूट असं आपण निश्चितच म्हणू शकतो. हा षटकार आला. 9 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. या अगोदर आम्ही उल्लेख केला होता सामना कोरावळेला जिंकायचा असेल तर रमेश झळपेला बाद करावं लागेल. इथे तेच घडलेलं आहे. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. कट्यार काळजात घुसली. महत्वाचा फलंदाज या रनचेस मध्ये ज्याने फार मोठा फरक निर्माण केला होता, कर्णधार खाडिवरे संघाचा इथे ढेर झालेला आहे. फलंदाज रमेश धलपे बाद. ऑन स्क्रीन आपण बघू शकतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 8 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण. रवी लिंगे यांचंही आगमन क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. गाडी किती टायरची असो, रवी लिंगेकडे ती क्षमता आहे. 2, 3, 4, 5, 6 एक एक्सेल, मल्टी एक्सेल सगळ्या पद्धतीच्या गाड्या योग्य रीतीने ड्राईव्ह करणारं हे व्यक्तिमत्व. इथे काय झालेलं आहे, एक धाव पूर्ण करण्यासाठी फार मोठी जोखीम खरं तर इथे घेतली गेली. 27 रन्स ऑन द बोर्ड, 27 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघू. 7 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण बघत आहोत. सात चेंडू आणि 26 धावा. समोरच्या दिशेने अत्यंत चांगला फटका आपण बघतो. एक टपाक घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ आमच्या कॅमेरामनच्या दर्शनाला. चौकार. अशी गरज यानंतर राहिलेली आपण बघतो. परवा दिवशी मी खर्डी कासारामध्ये असं समालोचनासाठी होतो. तिथे आमचे साथी समालोचक कल्याण तालुक्यातील प्रथमेश चव्हाण यांच्या मोबाईलवर चेंडू येऊन डायरेक्ट धडकला होता. त्यामुळे नवीन मोबाईल प्रथमेशने विकत घेतला होता. त्याचं काय झालं असेल हे आपण समजू शकतो. समोरून आलेला चेंडू की जो इतक्या ताकदीने तुमच्या जवळ येतो, वेगवान बनतो आणि त्यानंतर तो जर तिकडे हिट झाला तर तुमचे डिव्हाइसेस खराबच होणार आहेत. इथेही माझा कपाळमोक्ष होता होता वाचला.
जांभुर्डे गावचे प्रतिष्ठित नागरिक पुंडलिकजी बारखुदस काकांचे आगमन झालेले या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. जांभुर्डे गाव म्हटलं की क्रिकेटची फार मोठी दैदिप्यमान परंपरा आहे, फार मोठा इतिहास आहे. आणि माझं मत खरं तर चुकीचं नसेल यानंतर मी जे बोलतो, मुरबाड तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही जितके प्रेक्षक क्रिकेटला जांभुर्ड्याने दिलेले आहेत. पूर्वीचं जांभुर्ड्याचं क्रिकेट आम्ही अनुभवलेले, होळीची पाटी म्हणून त्या पाटीला उल्लेखलं जायचं, त्यामध्ये ते खेळलं जायचं आणि तिथे असणारा जनसमुदाय हा प्रचंड होता. आणि क्रिकेटची आवड जांभुर्डे गावाने जितकी जोपासली, माझ्या मतानुसार इतर कोणत्याही गावाला ती जोपासता आली नाही. त्यामुळे 29व्या वर्षातली ही चेतन स्मृती ट्रॉफी आपण अनुभवत आहात. फुलटॉस चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, एष्ट्यांच्या मागून एसटी रक्षकाने एष्ट्यांचा वेध घेतला, पंचांचं बोट आभाळाकडे आणि याचमुळे फलंदाज बाद. मी लहान असताना जो जांभुर्डेचा संघ खेळायचा त्यातील काही नावं निश्चितच आजही आठवतात, ज्यातील काही सदस्य आज आपल्यामध्ये हयात नाहीत. खरं तर रवी मार्के यांच्या नावाचा उल्लेख करू शकतो, संतोष मार्के यांच्याही नावाचा उल्लेख करू शकतो. ते दोन्ही आज आपल्यामध्ये हयात नाहीत. काय झालं नेमकं? यस, तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. नेमका फलंदाज कोणता बाद आहे हे ठरवायचं आहे. त्याचबरोबर जांभुर्डे संघाचा विचार केला तर या अगोदर उपस्थिती मिळाली होती यष्टी रक्षक फलंदाज भास्कर जाधव यांची. त्याचबरोबर बिराडे सर, भास्कर बिराडे सर, अत्यंत चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं जायचं, सलामीसाठी यायचे आणि स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने चांगले फटके भास्कर बिराडे सर. त्याचबरोबर रघुनाथ कोठावले मला आठवतात, खतरनाक गोलंदाजी, अत्यंत पेसी अटॅक. यस, मंगळ कोठावले, बेग युअर पार्डन. राजेश नाना सकाळी इकडे उपस्थित होते, त्यांच्याही वतीने गोलंदाजी अत्यंत अप्रतिम असायची, चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहायचा. सतीश मार्के यांचंही नाव मला आठवतं. त्यामुळे त्यावेळेचा जो खरं तर जांभुर्डेचा संघ होता, फार चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं जायचं. कैलास दस यांचंही नाव त्यामध्ये आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर मूर्तिकार अशोक भोपी यांचंही नाव त्या संघामध्ये घ्यावंच लागेल. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित नसणारे काही वर्षापूर्वी ज्यांचं दुःखद निधन झालं, चेतन मार्के यांच्याही नावाचा त्यामध्ये उल्लेख करावाच लागेल. चांगलं क्रिकेट खरं तर या सगळ्या मार्के बंधूंनी खेळलं होतं. 5 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज बाद होतोय, परंतु आता तो कोणता होतोय याची विचारणा केली गेलेली आहे. टेक्निकल सपोर्ट इथे डिमांड केलेला आहे आणि ऑनफिल्ड पंच आपणास विनंती, आपण निर्णय द्यायचा आहे. टेक्नॉलॉजी म्हटलो तरी त्यामध्ये काही मर्यादा असतात. यस, पंचांनी इथे फलंदाज ऋतिकला बाद ठरवलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघू शकू. या अगोदरच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना या एका फलंदाजाने एक षटकार दाखवला होता आणि त्यामुळे खानिवरे संघ विजयी झाले होते. अविनाश आलेले आहेत क्रमांक 5 साठी. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे, 20 धावांची गरज आहे. अविनाशला मागच्या इनिंग प्रमाणे षटकार शोधावे लागतील. इथे काय झालेलं आहे, एज लागली, त्यानंतर चेंडू आपण बघितला निश्चितच हेडवर आदळला, कपाळमोक्ष फलंदाजाचा झाला आणि त्याचा जीवही गेला. खरं तर फलंदाजीतील जीव गेला असं म्हणूया. फलंदाज बाद झाले. फलंदाजाची बघा, फलंदाजी करत असताना आता तर फलंदाज बाद झाले. एक महत्वाचा नियम आठवला की तुमची कॅप जर यष्ट्यांवर आदळली किंवा कॅप तुमची जर बेल्सवर पडली तर तो फलंदाज बाद ठरवला जातो. त्याचबरोबर कधी कधी फलंदाज नॅपकिन घालून खेळतात, ते नॅपकिन जरी यष्ट्यांवर आदळलं आणि बेल्स डिस्लॉस झाली तरी फलंदाजाला बाद ठरवलं जातं, कारण तो तुमच्या शरीराचा भाग बनलेला असतो. वाईट चेंडू दरम्यान इकडे फेकतायत गोलंदाज. आणि इक्वेशनचा जर विचार केला तर यानंतरचं इक्वेशन आपण बघू शकू. 4 चेंडू आणि 19 धावा. विजय आता थोडा दूर राहिलेला आहे, परंतु अशक्य नाही. 4 मध्ये 3 षटकार जर आले तर विजय मिळू शकतो. 2 षटकार
आणि 2 चौकार जर आले तरीही विजय मिळणार नाही. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणखी एकदा क्षेत्ररक्षकाची निवड केली गेलेली आहे आणि आजच्या दिवसातील तिसरी फेरी गाठण्याच्या तयारीमध्ये आपल्याला सिद्धिविनायक कोरावळे संघ पाहायला मिळतो. चांगलं क्रिकेट आज कोरावळे संघाने खेळलेलं आहे. कोरावळे गावाचा जर विचार केला तर त्यांच्या गावातही मला वाटतं 2 ते 3 संघ क्रिकेट खेळत आहेत. सिद्धिविनायक कोरावळे, त्याचबरोबर न्यू यंगस्टर कोरावळे ब आणि त्याचबरोबर आई एकविरा स्पोर्ट्स क्लब कोरावळे, अशा पद्धतीने 3 संघ आहेत. त्यापैकी सिद्धिविनायक कोरावळे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. 3-19 उजव्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये निश्चितच आलेला आहे आणि डावे एसटी वडून चेंडू मागे आला होता, त्याचमुळे पंच स्थिर आहेत. हर्ष कराळे सर यांची अत्यंत चांगली पंचगिरी, त्याचबरोबर राज भोईर सर यांना सुद्धा आपण बघू शकता. या परिसरात जेव्हा जेव्हा सामने असतात तेव्हा या पंचांची वर्णी लागत असते आणि स्टँडर्ड अंपायरिंग ज्याला आपण म्हणतो, जिचा उल्लेख करू शकतो, त्या पद्धतीने उच्च कोटीची पंचगिरी आपल्याला या पंचांच्या वतीने आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. 2 मध्ये 19 ची गरज आहे, वेळेचा अपव्यय करू नका. फटका खेळलेले आहेत पूलचा, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि हा पूल इथे ढासळलेला पाहायला मिळतो. फलंदाज बाद. अविनाश याने जर षटकार दाखवला तर नितेश मार्के यांच्याकडून बरेच पैसे दिले जातील. रिव्हर्स जर दाखवला तर जय दिघे यांच्याकडून 500 रुपये. आणि चांगला प्रयत्न केला होता. या अगोदरची अनाउन्समेंट होती बरेच पैसे दिले जातील, पैसे निश्चित नव्हते, परंतु 500 रुपये हे निश्चित होते, त्यामुळे अविनाशने तो प्रयत्न केला होता. त्याच्या प्रयत्नांचा आपण खरं तर इकडे कदर करूया. त्यासाठी येणाऱ्या प्रतियोगितांसाठी अविनाशला फलंदाजीच्या शुभेच्छा देऊया. हा सामना इथे जिंकतोय कोरावळे संघ. तिसऱ्या फेरीमध्ये दिमागदार प्रवेश त्यांचा झालेला आहे. या स्पर्धेतील अर्थात चेतन स्मृती चषकातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीची तिसरी फेरी निश्चित होते. क्वालिफिकेशनचा राऊंड खेळताना कोरावळे आणि त्यांच्या विरोधात MS11 चाफेवाडी यांना आपण बघणार आहोत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण इथे पिक करणार आहोत. मॅच समरी जर पाहिली तर हर्षने 18 धावा बनवल्या होत्या, 13 मध्ये, गणेशने 6 मध्ये 17, पंकजच्या 3. गोलंदाजी अविनाशने 16 धावा खर्च करत असताना एक फलंदाज बाद केला. इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नव्हतं. प्रत्युत्तरादाखल 34 धावा बनवल्या गेल्या खानविरीच्या वतीने. रमेशच्या 22 आणि ऋतिकच्या 8. गोलंदाजी कोरावळे संघाकडून चांगली झाली.